ಇದೆಲ್ಲ ನಂದಿದೆ. ನಾನು अरे अरे इकडे घालू नकस. दुबईला गेल्यावर घाल. ಇಲ್ಲ ನಂದಿದೆ ಇದು. ನಾನು ಹಾಕೋಕಿ ನೋಡಿ ನಾನು ಹೆಂಗೆ ತರಿಸ್ತೀರೋ. आता 2 दिवसात डायरेक्ट दुबई. आता तुला कळली ना तुझ्या या नवऱ्याची किंमत. ನಂದು ಯಜಮಾನರಿ. आजवर लय खडं पडलंस माझ्या नावानं. आणि आता तुम्हीच फोडा. काका साहेब आता तुम्हीच खडी फोडाय जावा. चंदे पटकन पोलिसांना फोन कर. सुनबाई अगं माझं ऐकून तर घे. मी 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 नुसता बघत होतो ग त्याच्याकडे. ते काय सकाळच्याला सोनार गाठ पडला. म्हणला रानाचं लगीन आहे दागदागिन्याचं काय. तेव्हा आपल्या सुनबाईला अजून कुठलं कुठलं दागिनं करायचंय याचा अंदाज घेत होतो. अरे वा कुलूप फोडून जोडी जोडीनं चांगलाच अंदाज घेतायसा की. चंदे तुला सांगितलं ना बा पोलिसांना फोन कर. जोडीनच पाठवू खडे फोडाय. सुनबाई चुकलं माझं. एक डाव चूक पदरात घे. आयुष्यभर तुझा गुलाम म्हणून राहीन. ಸೊಸೆಗಳು ಮಾಫಿ ಮಾಡಿ ಮಾಫಿ ಮಾಡಿ. ಇದು ನೋಡ್ರಿ ಇವರು ಹಿಂದೆ ಹತ್ತಿದ್ರು ನನ್ನ ಖರ ಹೇಳ್ತನು. ಅಯ್ಯೋ ಈ ಮನುಷ್ಯ ನನ್ನ ಆಯುಷ್ಯ ಬರ್ದಾವಣೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟನ. ಈ ಮನುಷ್ಯನ ಖಡಿ ಹೊಡೆಸ್ಲಿಕ್ಕೆ ಕಟ್ ಕಳಿಸು. ಈ ಮನುಷ್ಯನ ಎಲ್ಲ ಆಗಿದ್ದು. काय बोलतेस. ನಾನು बरोबर ಮಾತಾಡ್ತೀನಿ. मी भरीला पाडलं. हौदो. नाही सुनबाई ही खोटं बोलते. हिने मला भरीला पाडलं. तू हिला खडी फोडायला पाठव. सुनबाई सासऱ्यावर दया कर सुनबाई. काका साहेब अहो एवढं उपकार केला आम्ही तुमच्यावर आणि तुम्ही आमच्याशीच गद्दारी करताय व्हय. एक डाव मोठ्या मनाने माफ कर सुनबाई. ठीक आहे या घरातल्या थोरल्या सुनबाई म्हणून माफ करतो पण फक्त एकदाच. आयुष्यभर तुझे उपकार विसरणार नाही. काय करते? नाही घ्या हे पैसे घ्या आणि जरा खाल्ल्या मिठाला जागा. आणि आम्ही सांगतोय तसंच करा. सुनबाई तू आता जीव द्यायला सांग देणार. आता स्वतःच्या जागेवर जाऊन पडा फक्त. आणि जेव्हा आम्ही सांगू तेव्हा या. हे ठेव का? नाही साहेब लई डेंजर जोडी दिसते बघा. यांच्यावर भरोसा ठेवण्यात काय बी अर्थ नाही. इचवाची जोडी आहे. कधी नांगी मारते आल काय समजायचं बी नाही. तर काय हो नशीब म्हणून वाचलो आज. द्या की हाकलून. नाही अजिबात नाही. यांच्या नांगीतलं यश नेमक्या जागी पेरलं तर आपलाच फायदा होणार आहे. चंदे कुठं पेरणार कळल. नेमका टाइम आला की जागा बी कळल. मावशी मामी स्माइल. वाव ये रे ठेवी तिथे ताट. झालं बाई एवढे एकदाचे लाडू वळून झाले ना की झालं बघ सगळं. अगं ताई काम किती करशील जरा आराम पण कर. अगं आराम करून कसं चालेल. लग्नात रुखवत कसा टापटीप पाहिजे ना. आणि अगदी स्वच्छ आरशासारखा बर का. मला तर नाही या चालीरीती अजिबात पसंत नाही. एखाद्या चांगल्या कंपनीचा रेडीमेड रुखवत आणलं असतं तरी चाललं असतं. ब्रँडेड वस्तू वापरल्या ना की संसार सुख असा अगदी छान होतो माणसाचा. अंजलीचा रुखवत आपण सगळ्यांनी बनवायचा. आणि इंदू भटजी सांगितलंय का कोणी. अगो बाई
अगं आई, पण गायकवाडांकडे लग्न आहे म्हणजे त्यांनी सांगितलं असेल ना भटजी? इंदू, तू आधी खात्री करून घे हा. लग्नात सगळे विधी कसे पुणेरी पद्धतीनेच झाली पाहिजेत. हो. चांगला संसार करायचा म्हणजे चांगले विधी नको का करायला? तुला काय माहित? आधी लग्न कर आणि मग संसाराबद्दल बोल. हो, संसारावर PhD झाली आहे ना मावशीची. तू गप्पा बस ग चोंबडे, सारखी बोलत असते मला. ए ताई, तू ना आपल्याच पद्धतीने विधी करायचं असं सांगून टाका, कारण इथली लग्न ना म्हणे फार लाऊड असतात. लाऊड नाही ग, खूप उत्साही असतात. आपण लग्न आपल्याच पद्धतीने करूयात, पण त्यांच्या पद्धतीने सुद्धा मान द्यायला हवा. आनंद सगळ्यांना मिळायला हवा ना लग्नाचा. वा, ही खरी परंपरा. तेवढीशी पोर पण किती समजूतदार आहे बघा. नाहीतर तू. आजी काही समजूतदार वगैरे नाही हा. सासरची बाजू घेते ती. हा. हॅपी मुमेंट. स्माइल. अरे वा, जोरात सुरू आहे काम. चालू दे चालू दे. आपल्या अंजलीचं लग्न धूम धडाक्यात झालं पाहिजे. हे बघा, पत्रिका सुद्धा तयार होऊन आली. अरे वा, कशी आहे पत्रिका? छान आहे. इतक्या कमी वेळात ह्या पोहोचवायच्या कशा सगळीकडे? निम्मे नातेवाईक तरी इथंच हजर आहेत. मित्रमंडळीने पै पाहुण्यांना स्पीड पोस्टनं पाठवून दिल्यात ना. आणि आजकाल तर मोबाईल वरून सुद्धा पत्रिका पाठवता येतात. कशीही पोचवा, पण आधी देवासमोर ठेवा. अहो, चांगला संसार करायचा ना म्हणजे रीती सांभाळाव्याच लागतात. आणि त्यांच्या पत्रिका वाटून सुद्धा झाल्या असतील. चला चला, आपल्याला सुद्धा लवकर वाटायला पाहिजेत. चला. अंजू, टेस्ट बघ गं जरा. अरे असं बँड बाजे वाजवत कोणी पत्रिका वाटली होते का गावात? म्हणून तर वाजवालोय. अरे तुझ्या पत्रिका आहेत या. आमचं राहणार म्हणजे कोणी पण नाही. ऐका ऐका, सुप्रसिद्ध पैलवान प्रगतशील शेतकरी राणादाचा लगीन ठरते हो. अरे वाजवा. हे समजा तुझ्यामुळे होतंय. अरे कधी बघितलं होतास का या दुनियेत नवरदेवानं पत्रिका वाटताना? त्या ती कार्टी. अरे हे वाजवायचं सोडून माझ्या आबरूचा पार डॉल्बी वाजवायला मला कशाला आणलं पत्रिका वाटायला? मी जातो. हा, अरे अरे तू कुठे चालायस? हे बघ, कालपासून 4 घरात पत्रिका वाटाय गेलो. सगळ्यांनी विचारून हैराण केले. कधी लगीन ठरलं, कुठं दिलं, कुठली पुरगी. मला काय सांगायचं मत नाही बघते. तू चल आणि काय सांगायचं ते सांग. हे बघ राणा, नवरदेव व्हायच्या पहिले तू आपला दोस्त आहेस. तेव्हा या दोस्ताला पहिला मदत कर. हे बघ, तू लढ, मी पत्रिका सांभाळतो. हा, मला तर काय सुधारणा झालंय बघ. अरे मी काय म्हणतो, अरे वाजवा. चल.
जर तूच दे बाबा पत्रिका. मला नाही वाजता मार खायचा. दे चल. देऊन तर जाऊ. नको चल. अरे हा काय हा वस्ताद पत्रिका. तू कोणाच्या पत्रिका वाटायला लागलास हो पठ्ठ्या? गायकवाड म्हणजे घरचेच की. म्हणजे सूरजदा आणि लगीन करायला लागलेत म्हण की. हा राणा काय रे तू ब्रह्मचारी नव आणि लगीन? अरे काय इगिन आणलं हे तालमीवर? ते वस्ताद अहो इलाज नाही. पण तुम्ही काय बी काळजी करू नका. मी तालीम कधी चुकवणार नाही असा शब्द दिला अंजलीबाईंना. होय हा. अरे पर हे बघ तू गंडा सोड. नाही नको सोड नको. तू गंडा अहो, सोड आधी. अहो, ऐका ना. सोड तू अहो, गंडा. अहो, वस्ताद वस्ताद ते वस्ताद अहो माझा ऐका. मी सच्चा पैलवान आहे. पैलवानकी कधी सोडणार नाही. होय अहो तुम्हाला शब्द देतो. तुम्ही माझ्यावर राग धरू नकासा. माझ्या लग्नाला या. होय आमच्या रानादाच्या लग्नाला यायचं. वाजवा रे. आता इथनं पुढं तर ते काय ते लव्ह मॅरेजचं काय नाव काढलं जागेला पुरतो का नाही बघ तुला. राणादा वाजत गाजत कुस्ती बिस्ती जिंकला का काय? अहो आम्हाला बोलवायचं, आम्ही बी आलो असतो की कुस्ती बघायला. कुस्ती नाही हा? ते लगीन ठरलंय ना माझं. काय सांगताय? होय खरंच का काय? हा ते कस काय? ते झालं असंच बोलता बोलता. हा लग्नाला यायचं बरं का. या पत्रिका घ्या. जायचं लग्नाला. होय राणाचं लगीन नाचणार येणार हे नाही. वहिनी कुठल्या गावच्या? अहो आपल्या शाळेतल्या पाठक बाई. काय खरंच का काय? एक नंबर राणादा. अहो आजकाल शेतकरी नवरा म्हटले की शिकलेल्या पोरी तोंड वाकडी करतात. आणि तुम्ही एक नंबर झालं बघा. हा पण ते नाही राणादा, ते ब्रह्मचारीपणाचं काय झालं? हा? ते आपलं हे ते फोन आलाय आलोच. हा? हा. हॅलो हॅलो राणाजी, कुठे आहात तुम्ही? ये मी आपल्या गावात पत्रिका वाटतोय. छान. आम्ही आता तुमच्या घरी पत्रिका द्यायला येतोय. अहो पण मी बाहेर आहे अजून. पत्रिका काही हरकत नाही, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही घरी जाऊन येतो. लग्नामुळे समजा गोळच झालाय बघा. चार शब्द नीट बोलता येईना आपल्याला. आज आपण संध्याकाळी भेटूयात का? खरंच काय? हो. चालते की. हा पण ते येताना तुमच्या मैत्रिणीसनी घेऊन येऊ नका. काय ते विनाकारण अंगाला लय झटक्यात. हा आणि काय आपलं बोलता बी येणार नाही मग. चालेल, एकटीच येते. हा ते मी बी माझ्या पत्रिका लवकर वाटून टाकतो आणि येतो लगेच. बरं, ठेवू फोन? ठेवताय? ठेवते. ठेवा. हा कुणाचा फोन होता? लग्नाला यायचं बरं का. वहिनींचा वाटतं. एवढी कळी खुलली आपल्या वहिनींचाच असणार. वय वय लग्नाला या बरं काय. येतो की? हा. चला. सहकुटुंब सहपरिवार यायचं. नक्की येणार. अख्ख्या गावासकट. अरे वा छान आहे की. एकदम मुद्देसुदन सुटसुटीत. शिरपती कसली सुटसुटीत. शाळेसाठी पैसे नसत्याल म्हणून भिकाऱ्यासारखी 4 वळीची पत्रिका. हे आमच्याकडून आमंत्रण. नक्की यायचं. हो आम्ही येतो. चला
निघूयात आता आपण. हो. येतो आम्ही. माफ करा, पण पत्रिकेत अंजली ऐवजी अंजली असं लिहिलंय आणि आशीर्वाद ऐवजी आशीर्वाद असं लिहिलंय. चुकलं काय त्यात? बरोबर तर आहे की नाही? यात रफार आणि वेलांटीच्या चुका झाल्या. अर्थ बदलतो ना त्यांनी, आणि तुम्ही शिक्षण मंत्री असल्या कारणानं अशा चुका बरोबर नाही वाटणार. अगदी बरोबर बोललात सुनबाई. नाही मामांजी, अहो आम्ही तर समजा बरोबरच दिलतो, पण ते पत्रिकावाल्यानंच काहीतरी चूक केली असणार बघा. अहो चूक कोणाची आम्ही विचारलं नाही सुनबाई. आमच्या होणाऱ्या थोरल्या सुनबाईंनी सांगितलेल्या दुरुस्त्या लगेच करून घ्या. तुम्ही म्हणशीला तसं. हे घ्या पत्रिका. सगळ्यांनी यायचंय लग्नाला. लाजतोस काय राणा? लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसेल तुमचा. बरं येऊ काय? लग्नाला या समजे. हा हॅलो. हॅलो राणाजी. हा. तुम्ही पोहोचलात का? मी पोहोचतीच आहे. माझं बी काम झालंच आहे. मी बी पोचतो लगेच. हो ठीक आहे. माफ करा, ते जरा उशीरच झाला. अहो या पत्रिकेच्या नादात. असू दे, काही हरकत नाही. या लग्नाच्या गडबडीमध्ये आपल्याला भेटायला वेळच मिळत नाहीये ना. म्हणून म्हणलं की आज काय बी झालं तरी बोलायचंच. परवा लग्न झाल्यावर आपल्याला हवं तेवढं बोलता येईल की, आता एवढ्या अचानकच का बोलायचं होतं? ते कसं आहे की परवा आपलं लगीन झालं की मग आपलं नवरा बायकोचं नातं होणार ना. मग म्हणलं जरा दोस्तीच्या नात्याला येळ देऊया. कसं आहे की कुठल्या बी नात्याला येळतच तेल पाणी दिल्यावर नात्याला गंध चढत नाही, असं तुम्हीच म्हणता ना. छान. पण आपण नवरा बायको होणार म्हणून आपलं दोस्तीचं नातं संपून जायला नकोय. ते तसंच राहायला हवं. ते लग्नाच्या प्रेमापेक्षा दोस्तीचं प्रेम सोपं असतं ना. असं काही नाही, लग्नाचं प्रेमही सोपंच असतं. नाही, ते आपल्याला काय त्यातलं काय उमगत नाही, पण ते संसार काय ते असते आणि संसार अवघड असतो. काय अवघड वाटला ना तरी आपण तो सोपा करून घेऊ. काय काय असतं संसारात? आपलं घर, आपलं शेत, आपलं कुटुंब, आपले मित्र, आपली मुलं, सगळंच असतं. पोरं? तुम्ही शेतावर जाणार आणि मी तुमच्यासाठी जेवण बनवणार. मी शाळेत जाणार आणि तुम्ही मला सोडायला येणार. तुम्हाला चालतंय ना? चालतंय की. निघूया काय?